तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आत्या ही नम्रता व ईश्वरीच्या समोर बोलते. ईश्वरी, लग्न हे राकेशच्या सोबत होणार. तो अर्णव काय करायचं आहे ते ते करून दे. तेव्हा नम्रता बोलते, मला वाटते अर्णव सरांना काहीतरी महत्त्वाचं आपल्याला सांगायचं होतं, परंतु त्यांनी काही सांगितलं नाही. त्यांचा चेहरा मात्र खूप सिरियस झाला होता. तर इकडे आपण पाहतो मामा हे अर्णवला बोलतात, अर्णव, जोपर्यंत तू ईश्वरीला सर्व सत्य सांगत नाहीस तोपर्यंत तू तिच्यासाठी गुन्हेगारच आहेस आणि जोपर्यंत तू तिला सत्य सांगत नाहीस तोपर्यंत विलनच समजणार. तेव्हा अर्णव हा उत्तर देतो, मला माझ्या ताईला वाचवण्यासाठी सर्व जग जरी मला विलन समजले तरी मला काही फरक पडत नाही. तेव्हा मामा त्या प्रश्न विचारतो, तू तुझ्या ताईला तर वाचवशील, परंतु ईश्वरीचे काय, तिला कसे वाचवणार आहेस? आणि तेव्हा अर्णवकडे या प्रश्नाचे उत्तर नसते. तर तिकडे आपण पाहतो राकेश हा ईश्वरीच्या घरी गेलेला असतो आणि ईश्वरीला बोलतो, ईश्वरी, तुझ्या बापाने जो आपले लग्नाचा मुहूर्त काढला होता ना, आपले लग्न त्याच मुहूर्तावर ठरेल, म्हणजे होणार. तेव्हा ऐश्वर्या देखील राकेशवर संशय आलेला असतो आणि ती बोलती, नाही राकेशजी, आपण आता हे लग्न थांबवूया. आणि तेव्हा राकेश ही आश्चर्यचकित ईश्वरीकडे पाहू लागतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी समोर राकेशचा खरा चेहरा येणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.